नमस्कार. 7व्या अध्यायाला सुरुवात झाली आहे आपली. पहिल्या 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आहे की तू माझ्याशी अनन्य हो आणि मी काय सांगतोय ते अनन्य भावानं श्रवण कर. आता एवढं सगळं प्रत्येक वेळेला भगवंत सांगत नाही, मात्र आत्ता यावेळेला आपण मागच्या वेळेस लक्षात आणून दिलं आहे की 7व्या अध्यायाला भगवंतांनी स्वतःहून सुरुवात केली आहे 6व्या अध्यायातल्या एवढा ध्यानयोग सांगून झाल्यानंतर. आणि मला एवढं जाणून घेतलंस, माझ्याशी अनन्य झालास, अनन्य भावाने मला आश्रयालास, माझं मी सांगतोय ते अगदी काळजीपूर्वक ऐकलंस तर आणखीन तुला जाणण्यासारखं काही राहणार नाही, असं अगदी महत्त्वाचं मी तुला काहीतरी सांगतोय, अशी सुरुवात भगवंतांनी केली आहे. आणि जाता जाता असं सांगितलं की हजारो लोकांमधला एखादाच हे सगळं श्रवण करतो आणि हजारो श्रवण करणाऱ्यांमध्ये एखादाच त्याला हे जे काही मी ज्ञान देतोय ते प्राप्त होतं. आता आपल्यापुरतं आपण लक्षात घेऊया की एकूण काय, तर आता इथून पुढे भगवंत जे सांगणार आहे ते थोडं कठीण आहे, समजून घेण्यासाठीचं आहे. आता दासबोधाचा अभ्यास करणाऱ्या तुम्हा सगळ्यांना कदाचित हे सोपं वाटेल, कारण दासबोधात या सगळ्या संकल्पना थोड्या सोप्या भाषेत, कारण समर्थांच्या समोर लहान मुलं होती, 14, 15, 16 वर्षाची त्यांच्या मठांमध्ये असणारी जी मुलं होती त्यांना हा विषय समजावून द्यायचा होता. त्यामुळे कदाचित दासबोधामध्ये हाच विषय सोपा आपल्याला वाटतो. पण ज्या अर्थी भगवंत अर्जुन असं सांगतायत की हजारो लोकांमध्ये एखादाच अशा प्रकारचं ज्ञान मी काय जे देतो आहे ते घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या हजारो प्रयत्न करणाऱ्यांमध्ये एखाद्यालाच यश मिळतं, एखादाच मला जाणतो. आता ते जे काही ज्ञान भगवंत देणार आहे त्याची सुरुवात आज होणार आहे. आज आपण ज्या 2 श्लोकांचा अभ्यास करणार आहोत त्याच्यामध्ये भगवंताच्या शक्तीचा विचार केलेला आहे. आपण मागच्या वेळेला थोडीशी सुरुवात केली होती 4थ्या श्लोकाची. भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकारैती यम्मे भिन्ना प्रकृती अष्टधा. बहुतांशी बऱ्याच पुस्तकांवरून 4थ्या 5व्या श्लोकाचा एकत्रित अभ्यास केला आहे. आपणही आज दोन्ही श्लोकांचा विचार करणार आहोत. 5वा श्लोक त्याच्यानंतरचा लगेचचा आहे. अपरेमितस्वन्याम अपरेयमितस्वन्याम प्रकृतीं विद्धी मे पराम जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत. अशा 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी आपली स्वतःची अपराशक्ती आणि पराशक्ती किंवा प्रकृती म्हणूया, अपरा प्रकृती आणि पराप्रकृती या 2 शक्तींचा किंवा 2 प्रकृतींचा थोडा सविस्तर विचार आपल्याला सांगितला आहे. मी म्हटलं हजारोंमध्ये एखाद्यालाच आणि हजारो प्रयत्न करणाऱ्यांमध्ये एखाद्यालाच, असं भगवंताने अर्जुनासाठी आणि तुमच्या आमच्यासाठी सांगून ठेवलं आहे. ती गोष्ट खरीच आहे. हा सगळा विषय समजावून घेताना आपली थोडीशी होते बौद्धिक धावपळ, थोडीशी तेव्हा पटतं तर खरं, पण समजावून सांगता येत नाही म्हणतो तसं काहीतरी होतं. अनेकांनी अनेक प्रकारची उदाहरणं देऊन आपल्याला हा सगळा विषय समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे. आपली पंचमहाभूतं हे तर आपल्याला कळतं. आता आपल्याला या 2 श्लोकांच्या सहाय्यानं शिकायचं आहे ते असं आहे की ह्या स्थूल विश्वाबद्दलचा पण विचार करायचा आहे आणि आपल्या ह्या देहाचा पण विचार करायचा आहे. म्हणजे व्यष्टी आणि समष्टी या दोन्हींचा विचार आपल्याला या सगळ्या 2 श्लोकांमध्ये सांगितलेली ही जी अपरा आणि परा प्रकृती आहे या प्रकृतींच्या संदर्भात आपल्याला करायचं आहे. आता आपण जे पाहिलं होतं की ही जी सगळी पंचमहाभूतं पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आहेत आणि त्याच्या जोडीला असणाऱ्या 3 गोष्टी ज्या आपल्याला त्यांनी सांगितलं, या 8 मिळून ज्याला अष्टधा प्रकृती असं म्हणतात. हा विषय आपल्याला परिचित आहे, काही नवीन नाही आहे. आणि या सगळ्या अष्टधा प्रकृतींनी आपला हा जो देह आहे म्हणजे व्यष्टी आहे ती तयार होते. तसाच समष्टीला पण, म्हणजे व्यष्टीला जसं मन असतं, व्यष्टीला जशी बुद्धी असते तसं समष्टीला पण असतं, हे आपण लक्षात घ्यायचं. त्याचं जे काही प्रमाण असेल ते व्यक्तीबरोबर ते भिन्न असेल, पण ह्या अष्टधा प्रकृतीमध्ये पंचमहाभूत 5 आणि
तीन जे मनबुद्धी अहंकार या तीन गोष्टी मिळून झालेलं आहे ते जसं व्यक्तीला आहे तसं समष्टीला पण आहे असं आपल्या लक्षात घ्यायचं. आपण जाता जाता पाहिलं होतं मग अशी दासबोधाचा उल्लेख केला. दासबोधामध्ये स्थूल पंचमहाभूत आणि सूक्ष्म पंचमहाभूत यांना एक एक समास वेगळ्या समर्थाने दिला आहे. इथं आपण एका याच्यामध्ये पाहून घेतलं होतं की पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही जी काही तत्व आहेत त्याचा जो स्थूल भाग आहे म्हणजे पृथ्वी हे झालं या पंचमहाभूतातलं तत्व. पण आपल्याला समजण्यासाठी काय तर माती हा त्याचा स्थूल भाग झाला. पाणी हे समजा पंचमहाभूतातलं तत्व झालं पण त्यातला H2O असं पाणी ज्याला आपण म्हणतो ते जे आहे तो त्याचा स्थूल भाग झाला. अग्नी जो आहे तो अग्नी हे तत्व म्हणून बरोबर आहे पण आपण स्वयंपाकघरामध्ये अन्न शिजवण्यासाठी जो वापरतो तो त्याचा स्थूल भाग झाला. वायू हा पंचमहाभूतातलं एक तत्व म्हणून जरी असलं तरी वारा ज्याला म्हणतो म्हणजे आपण घराचा पंखा लावला की ते जे काही हवा हलते तो जो काही वारा आहे तो त्याचं स्थूल रूप झालं. आणि आकाश जे आहे त्याला अवकाश असं म्हणायचं ज्याला स्पेस असं आपण म्हणतो ती जागा प्रत्येकाला असावी लागते ते त्याचं झालं स्थूल रूप. अशा पंचमहाभूतांची स्थूल रूपं आपल्याला माहिती आहेत. आता ही जी काही सृष्टीची घटक सृष्टीची तत्व पंचमहाभूत तत्व या संबंध सृष्टीमध्ये असणारी ती सगळीच्या सगळी आपल्या व्यक्तीच्या देहामध्ये पण शरीरामध्ये पण आहेत. त्याशिवाय काय आहेत तर या घटकादरम्यान शिवाय आपल्याकडे संकल्प विकल्प करणारं मन आहे आणि ते समाजाचं पण असतं. समाजाचं म्हणजे सृष्टीचं पण असतं. त्याच्यानंतर आणखीन एक असतं आपल्याजवळ बुद्धी आहे निश्चय करणारी. आता बुद्धी म्हटल्यानंतर ज्या व्यक्तीच्या बुद्धीचा विचार आहे ते त्याच्या पद्धतीनं त्याच्या क्षमतेप्रमाणे त्यांनी केलेली असणार पण त्याला काहीतरी निर्णय घेण्याची बुद्धी भगवंतांनी दिलेली आहे त्यामुळे ती बुद्धी. आणि आठवं जे आहे ते अहंकार. मनात जे काही हवं आहे नको आहे असं चालतं सारखं ती जी निवड आपण करतो ती निवड ज्यावर अधिष्ठान असतं म्हणजे ती निवड करण्यामागे काहीतरी हेतू असतं. अगदी लहानपणी उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या लहानपणी साधारणपणे महिन्या 2 महिन्यांनी एकदा सगळ्या मुलांना एरंडेल घरात दिलं जायचं आणि ते चहातून दिल्यामुळे चहाबद्दलचा एक नॉशा आलेली उदाहरणं आपल्याकडे पुष्कळ आहेत. आता याचा अर्थ काय काहीतरी कारण घडतं आणि ती वस्तू आपल्याला नकोशी वाटते. कुठल्या तरी गोष्टीच्या अधिष्ठानावर आपलं हवं नको पण ठरतं. उदाहरणाच्या सहाय्याने आपल्याला पटवता येईल की एखादी गोष्ट एखाद्याला आवडते आणि एखाद्याला अजिबात आवडत नाही त्याच्यामागे काहीतरी कारण असतं. ते जे कारण असतं त्या अधिष्ठानाचा विचार करायचा त्याला अहंकार असं म्हटलं आहे. काही वेळा अहंकार शब्दाची गडबड होते आणि म्हणून आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जे हवं नको पण म्हणतो आहे. एखाद्याला एखादी गोष्ट लागते आवडते पटते आणि दुसऱ्याला अगदी अजिबात आवडत नाही ह्याच्या मागचं कारण काय असतं तर त्याचं काहीतरी एक विशेष रिझन असतं. ते जे काही अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाचा पण विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. अशा 3 गोष्टी आणि पंचमहाभूत या सगळ्यांनी मिळून हे तत्वही तयार होतं. म्हणजे एकंदर असं म्हणता येईल की आपल्या ह्या अध्यायाचं नाव ज्ञान विज्ञान आहे. तर ज्ञान आपल्याला नॉलेज अशा अर्थाने जर इथे म्हटलं तरी विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान किंवा आता इथे नुसती माहिती आपल्याला चालणार नाही आहे तर त्याच्यातली विशेष ज्ञान काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे या 8 गोष्टींनी मिळून हे सगळं तयार होतं. आणखीन एक गोष्ट जाता जाता आपण लक्षात घ्यायचं आहे की ह्या पंचमहाभूतांशी सगळ्या प्रकारची शास्त्र निगडीत आहेत. म्हणजे ज्याला आपण विज्ञान म्हणतो आहे आता ज्या विज्ञानाचा विचार करायचा आहे ते विज्ञान म्हणजे ईश्वरी शक्ती आहे. आता ईश्वरी शक्ती आहे हे जाणणं म्हणजे ज्ञान आहे. ज्ञान विज्ञान योग आहे पण आधी ते विशेष ज्ञान काय तर हे सगळी जे काही आहे ते ईश्वरांनी निर्माण केलेलं आहे हे आधी लक्षात घ्यायचं आणि ह्या ईश्वराच्या शक्तीचं ज्ञान करून घ्यायचं. म्हणजे असं आहे की मनबुद्धी अहंकाराचं लक्षात येईल. मनामुळे आपण असं म्हणतो की वाङ्मयाची साहित्याची कलेची नाट्याची निर्मिती ज्याला म्हणतो ना ती या मनाच्या माध्यमातून होईल. आपण मागच्या वेळेस हा मुद्दा घेतला होता पुन्हा त्याचा उल्लेख फक्त करणार आहे. बुद्धीचा विचार केला तर गणित किंवा तर्कशास्त्र हे जे आहे ते बुद्धीशी जास्त संलग्न असतं किंवा राजकारण समाजकारण अर्थशास्त्र हे जे की आहे ते अहंकारातून म्हणजे आवडीनिवडीतून निर्माण झालेलं असतं. आता हे सगळं सांगण्याचा उद्देश काय तर ज्या अपरा प्रकृतीचा आपण आधी विचार करणार आहोत त्या अपरा प्रकृतीमध्ये या सगळ्या गोष्टी येतात. सर्व प्रकारचं ज्ञान ह्या अपरा प्रकृतीमध्ये येतं. हे जाणणं हे जे ज्ञान आहे ते जाणणं म्हणजे काय आहे तर ते विज्ञान आहे.
आणि इति मे मती ही असं म्हटलं, इति यम मे म्हणजे ही जी आहे ही अपरा प्रकृती ही माझी आहे असं भगवंतांनी सांगितलं. आता याचा अर्थ लक्षात घेताना आपल्याला पाहिजे की जर काही सगळी पंचमहाभूतं भगवंताचीच आहेत, हे तर खरंच आहे, त्याचीच निर्मिती आहे, पंचमहाभूतं त्याचीच आहेत. मग जर का त्याचंच सगळं आहे तर आपण त्यावर हक्क सांगतोय, ही फार मोठी चूक करतोय. म्हणताना आपण म्हणतो बरं का की सब भूमी गोपाल की, परंतु हे माझं घर आहे, इंचासाठी वाद होतात किंवा भावाभावांच्या मध्ये जमिनीसाठी भांडण होतात. याचा अर्थ काय की जी गोष्ट ईश्वराची आहे ती ईश्वराची नसून माझी आहे असं म्हणणं. आता इथे आपल्याला या पंचमहाभूतांमधून विचार करायचा आहे की सगळं ईश्वराचं आहे. जर सगळं ईश्वराचं आहे तर मी त्याच्यावर हक्क सांगून चालणार नाही. अगदी जमिनीचं काय, पाण्याचा सुद्धा विचार केला तर पाणी हे सुद्धा तत्व आहे पंचमहाभूतातलं आणि हे सुद्धा ईश्वराने निर्माण केलेलं आहे. पण ईश्वराने निर्माण केलेलं असलं तरीसुद्धा आपण व्यवहारामध्ये कावेरीवाद कृष्णावाद असतोच की हो. अगदी जुन्या काळामध्ये कितीतरी गोष्टी अशा आपल्याला ऐकायला मिळतात की विहिरी असायच्या कॉमन, आणि मग जी कोणाची त्या विहिरीवर सत्ता असेल त्या विहिरीला झाकण आणि त्या झाकणाला कुलूप का तर बाकीचे, म्हणजे त्या पाण्यावर जवळ की माझाच हक्क, असं व्यवहारात आपण वागताना दिसतो की. मग इथे मात्र आपल्याला तत्वाचा विचार करायचा. इथे पाणी हे भगवंताचं निर्मिती आहे, मग ते त्याच्यावर मी माझा हक्क सांगून कसा चालेल. आता हे सर्व पंचमहाभूतांच्या बाबतीमध्ये आपल्या लक्षात येईल की भगवंताची ही वस्तू आहे आणि त्या वस्तूला मी माझं म्हणते, हे मोठं महापाप आहे. इथून खरं म्हणजे या विषयाच्या अभ्यासाला आपली सुरुवात आहे. आता जर आपण लक्षात घेतलं की पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि मनबुद्धी अहंकार ह्या ज्या अष्टधा प्रकृतीच्या 8 गोष्टी आहेत, ह्या सगळ्या 8 गोष्टी म्हणजे एकतर पंचमहाभूतं ही सगळी स्थूल स्वरूपातली आहेत. त्या स्थूल स्वरूपातल्या पंचमहाभूताचा जो गुण आहे त्या गुणाचा आपल्याला विचार करायचा. हाही विचार आपल्याला माहिती आहे की शब्द स्पर्श रूप रसगंध हे या पंचमहाभूतांचा एक गुण आहे. आणि ह्या गुणांचा विचार म्हणजे या स्थूल तत्वांचा गुण दाखवणारी सूक्ष्म पंचमहाभूतं असं म्हणायचं त्याला. स्थूल पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि त्यांचे जे गुण आहेत ते जे गुण शब्द स्पर्श रूप रसगंध हे गुण म्हणजे त्याचं सूक्ष्म रूप. आता हे सुद्धा सगळं ईश्वर निर्मित आहे. आपण जर विचार केला की पृथ्वीचा गंध हा गुण आहे, तर पृथ्वीचा गंध हा गुण हा आपल्याला समजा फुलं आहेत, हातामध्ये चाफ्याची मोगऱ्याची फुलं घेतली तर आपोआपच सुगंध सगळीकडे पसरतो. पाऊस पडला की ताबडतोबच मातीचा सुगंध पहिल्या पावसाच्या वेळेला आपल्याला दिसतो. त्यामुळे पृथ्वीचा गुण काय तर गंध, हे बरोबर आहे. अन्य सगळे जे गंध आहेत हे सगळे मनुष्य निर्मित आहेत. कचऱ्याची गाडी जवळून गेली, नाल्याचा पाण्याचा गंध दुर्गंधी आहे, किंवा आपण एखाद्या याच्यामध्ये कंपन्यांच्या अहवालात गेलो तर तिथल्या वायूमुळे येणारी दुर्गंधी आहे. तर हे सगळे माणसांनी निर्माण केलेले आहे. परंतु मूळ पृथ्वी तत्व जे आहे त्या पृथ्वी तत्वाचा जो गुणगंध आहे त्या गंधाचा विचार जर आपण केला तर त्याच्यातला तो गुण म्हणजे ते सूक्ष्म तत्व आहे असा विचार आपण करायचा. आणि प्रत्येक पंचमहाभूताचा जसं पाणी म्हटलं तर पाण्याचा रस हा गुण आहे, किंवा तेज म्हटलं म्हणजे रूप म्हटलं तर तेजाचा गुण आहे, स्पर्श म्हटलं तर वायूचा गुण आहे, वायूमुळे आपल्याला कळतं, किंवा शब्द म्हटलं तर अवकाश किंवा स्पेस ज्याला म्हणतो त्याचा गुण आहे. असं शब्दस्पर्श रूपरसगंध हे पंचमहाभूतांचा एक गुण आहे. आणि ह्या सगळ्यांची जी काही निर्मिती आहे ती भगवंताची निर्मिती आहे. खरं तर पृथ्वीखाली म्हणजे आता दृश्य स्वरूपात आपल्याला दिसते, पण ओलावा नसेल, आर्द्रता नसेल तर माणूस जगू नाही शकणार. त्यामुळे मग आप आलं. हे कसं आलं तर आर्द्रता ओलावा नसेल तर माणसाला राहता येणार नाही, म्हणून आपतत्व आलं. तेज म्हणजे उष्णता आहे, नुसती उष्णता चालणार नाही, बरोबर आहे. जीवनाला ऊब हवी. जसं आपण पुढे पाहणार आहोत की अंड्यातून जीव येतो आहे तर ती अंडी उबवावी लागतात, त्यामुळे त्याच्यात तिथे उष्णता असायला हवं. पण मग प्रत्येक ह्या एकेका पंचमहाभूताची गरज आपल्या ह्याच्यातून लक्षात येईल. बरं, गती हवी, गती वायूमुळे मिळते. वायू नसेल
तर हे सगळं घडणारच नाही. आणि त्यामुळे हे सगळं घडायला स्पेस म्हणजे जागा अवकाश लागतं. अशा या सगळी पंचमहाभूतं एकावर एक अवलंबून आहेत आणि सगळी एकत्र कालवलेली आहेत. आता हे आपण मनबुद्धी अहंकाराचं पण समजून घेऊया. हेही आपल्याला थोडं थोडं परिचित आहे. मन याचा अर्थ मी म्हणून जे म्हणते की मला काय वाटतं, मी माझं असं जे आपण बोलतो याच्यामध्ये मन आहे. बुद्धी याला एक शब्द आहे हिरण्यगर्भ. हा नेहमी जी ज्याला आपण म्हणतो निश्चयात्मक बुद्धी ती आहे. आणि अहंकार म्हणजे खरं तर अविद्या किंवा अव्यक्त, तिला अहंकार म्हटलेलं आहे. आता ह्याच्यासाठी आपण पुन्हा एकदा जागृती स्वप्न सुषुप्ती याचा विचार करायचा आहे. आमच्या बिल्डिंगमध्ये काम चाललेलं आहे कोणाच्या तरी ब्लॉकमध्ये, ते खूप आवाज येत आहेत. तुम्हाला त्याचा त्रास होत असेल. मी खरं तर सारखा काचा बिचा लावून घेतली. आमचं पूर्ण लक्ष तुमच्या बोलण्याकडे आहे. चालेल, छान छान. हरिओम हरिओम. तर अशा या मनबुद्धी अहंकाराचा विचार केला तर आपण एकीकडे जागृती स्वप्न सुषुप्तीचा पण विचार करूया. झालेला विषय आहे पण तो आपण जोडून घ्यायचा आहे. आपण जेव्हा जागे असतो तेव्हा काय होतं तर आपलं बुद्धी तत्व प्रधान असतं. जागं असताना आपल्याजवळ सारं असारं कळतं, चांगलं वाईट कळतं, आपण विचार करू शकतो. आणि म्हणून आपण जे काम करतो ते जागृत अवस्थेत समजदारीनं करतो, समजून करतो. आता समजुतीच्या बाबतीत लक्षात घेतलं तर सगळ्यांची समजूत सारखी असेल असं नाही. म्हणजे एखादा चुकीच्या मार्गाने एखादं कर्म करत असेल आपल्या दृष्टीनं, पण तरी देखील त्याची ती समजदारीच असणार आहे. त्यामुळे आपण फक्त जागृतावस्था आणि त्यावेळेला त्याला योग्य अयोग्य त्याच्या बुद्धीप्रमाणे त्याला जे योग्य अयोग्य वाटतं, सारासार विचार त्याला जो वाटतो त्या पद्धतीने तो करतो. त्यामुळे जागृत अवस्था म्हणजे काय तर बुद्धीचं काम आहे असं आपल्या लक्षात येईल. दुसरी जी आपली स्वप्नावस्था आहे, या स्वप्नावस्थेमध्ये आपल्या मनातले जे विचार आहेत, म्हणजे जागेपणी मनात असलेले जे विचार आहेत ते आपल्याला स्वप्नात दिसतात असा आपला अनुभव आहे. मनी वसे ते स्वप्नी दिसे असं आपण म्हणतो. परंतु त्या सगळ्या अनुभवांची सरमिसळ झालेली असते. स्वप्न नेमकं काय पडलं, त्याचा अर्थ कसा लावायचा, हे असं का वाटलं, याच्यासाठी आपल्याजवळ काही ठोस अशी उत्तरं नसतात. म्हणजे काही त्याचा कार्यकारण भाव दरवेळेस लागतो असं नाही. कसलंही नियंत्रण त्या स्वप्नांवरती आपलं नसतं. आणि या अर्थाने आपल्या लक्षात येईल की स्वप्नात दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा ठरवू शकत नाहीत. कधी कधी काहीही लागाबांधा नसणारी सुद्धा गोष्ट आपल्याला स्वप्नात दिसते. त्यामुळे ही जी अवस्था आहे ती एक प्रकारची मनाची अवस्था असली तरी ती अनियंत्रित अशी अवस्था आहे. आणि गाढ झोपेची जी सुषुप्तीची अवस्था आहे त्याच्यामध्ये आपल्या लक्षात असं मनही जागं नसतं, बुद्धीही जागी नसते. गाढ झोप लागलेली असते, त्या बुद्धीही काम करत नाही, मनही काम करत नाही, पण श्वास चालू असतो. किंवा आपल्या जी शरीराची अंतर्गत यंत्रणा सगळी आहे, पचनसंस्थेची यंत्रणा आहे वगैरे, तर या सगळ्या गोष्टी चालू असतात. पण बुद्धी मात्र चालू नसते, मन आपलं चालू नसतं. आणि मग त्यामुळे होतं असं बाकी सगळ्या कृती म्हणजे असं लक्षात येतं की कुशीवर माणूस वळू शकतो आहे खरा गाढ झोपेमध्ये, मनबुद्धी चालत नाही. पण अन्य ज्या सगळ्या गोष्टी आहेत, इतकंच काय की एखाद वेळेस डास चावल्याचा जर हातसुद्धा वरती करतो, मारण्याची कृतीसुद्धा करतो, पण तरी बुद्धी जागृत नसते, मन जागृत नसतं असं वर्णन करतात. म्हणजे मग अशा वेळेला आपल्या या शरीराच्या सगळ्या कारभारावर नियंत्रण कोण ठेवतं असं जर म्हटलं तर त्याचं जे गाढ झोपेमध्ये आपल्या देहावरचं नियंत्रण ठेवणारं जे तत्व आहे ते अहंकार तत्व आहे. म्हणजे आपल्याला अष्टधा प्रकृतीतल्या पंचमहाभूतांबरोबर असणाऱ्या मनबुद्धी अहंकारासाठी या सगळ्या जागृत स्वप्न सुषुप्तीचा विचार करावा लागला. कारण कुठल्या वेळेला कुठलं तत्व आपल्यावरती नियंत्रण करतं हे आपल्याला कळावं म्हणून. आता आपल्या लक्षात येईल की ही जी अष्टधा प्रकृती आहे ज्याला भगवंतानी अपरा किंवा जड प्रकृती असं म्हटलं. शरीर ह्या सगळ्या 8 तत्वांचं बनलेलं आहे आणि त्यामुळे 8 तत्वांची असलेली प्रकृती ही एका अर्थाने भगवंताची आहे. शरीरही त्यांनीच निर्माण केलेलं आहे, त्यामुळे शरीर पण त्याचंच आहे. आणि ही अष्टधा प्रकृतींमुळे त्यांनी निर्माण केलं आहे, ती अष्टधा प्रकृती पण त्याचीच आहे. पण आपण मात्र मी मगाशी म्हटलं तसं की भगवंताच्या सगळ्या गोष्टींवर आपण आपलाच अधिकार आहे असं दाखवतो.
आता या पाणी माझं, पृथ्वी माझी, जमीन माझी असं तर म्हणतो, शरीरालाही माझंच म्हणतो. हे शरीर माझं आहे अशा या माझ्या देहाच्या प्रेमात आपण अडकतो. त्यामुळे इथेही आपल्या लक्षात घ्यायचं आहे, हे सगळं सांगण्याचा हेतू काय, तर हा देह माझा नाही, मी भगवंताचा आहे, किंवा हा जो देह हा भगवंताचा आहे, काही काळापुरता त्यांनी मला दिलेला आहे, अशा प्रकारचा विचार आपला ठाम व्हावा, या देहावरचं प्रेम आपलं कमी व्हावं, यासाठी हा सगळा आधीचा हा भाग सांगितला आहे. अन्यथा भगवंतानी अर्जुनाला नुसतं सांगून टाकलं की या सगळ्या अष्टधा म्हणजे 8 भागांना अपरा प्रकृती म्हणतात आणि ही माझी आहे, ही अपरा प्रकृती माझी आहे. परंतु आता ही अपरा प्रकृती भगवंताची आहे, या अपरा प्रकृतीतल्या या 8 गोष्टींमुळे माझा हा देह आहे, म्हणजे माझा हा देह ईश्वराचा आहे आणि मी मात्र हा देह माझा आहे असं म्हणते आहे, हे आपल्याला कळावं यासाठी असं आहे. आता जर का हा देह माझाच असला, समजा आपण म्हणूया की हा देह माझा आहे, म्हणजे मी म्हणतेच तसं, मी माझ्यामुळे माझ्या देहाला काहीतरी झालं की माझं सगळं बिघडतं, तर असं ह्या माझ्या देहाच्या प्रेमात असलेला मग मी माझा देह चांगलाच ठेवण्यासाठी प्रयत्न करीन की नाही हो. जर ती माझी गोष्ट आहे तर मग त्या देहाने माझं ऐकलं पण पाहिजे, पण माझा देह ऐकत नाही. आपल्याला कुणालाच असं वाटलं नाही की आपल्या देहाला काही व्हावं, पण होतं. आपल्या देहाला काही होऊ नये अशी प्रत्येकाचीच इच्छा असते, असं आपल्याला वाटतही असतं. पण आपल्याला असं वाटत असलं तरी देखील आपल्या देहाला काहीतरी होतं, मग तो आपला कसा असेल असा खरा मूळ प्रश्न. जर आपला असेल तर तो आपल्याला हवा तसा असला पाहिजे, आणि तसा तो नसतो, काही ना काहीतरी त्याच्या कुरबुरी असतात. याचा अर्थ तो आपला काही नाही आहे. अर्थात आपण मी म्हणजे माझा देह किंवा मी म्हणजे देह असं जे म्हणतो, त्या देहाबद्दल आपल्याला खूप ममता असते, अहंता असते. एक गंमतशीर प्रसंग आहे, परंतु तो सांगितला की आपल्याला हे सगळं ईश्वराने निर्माण केलं आहे, ही गोष्ट कळण्यापुरताच या गोष्टीचा विचार करायचा. हे फार टोकाचं आहे. ज्याला भगवंत कळला आहे किंवा त्या हजारोमध्ये एखादाच प्रयत्न करतो आणि प्रयत्न करणाऱ्या हजारांमध्येच एखाद्याला मी कळतो असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आहे, त्या ह्याच्यात कळलं आपल्याला. हा ज्या 5व्या श्लोकाचा आपण अर्थ विचारात घेतो आहे ना, तो विचार घेताना लक्षात येईल की हा सगळा विश्वाचा जो कारभार चालतो आहे ना, किंवा या देहाचा कारभार, संबंध सृष्टीचा म्हणा किंवा ह्या देहाचा म्हणा, हा कारभार चालवतो आहे तो सुसूत्रपणे चालवणारा ईश्वर आहे. भगवंत हे सगळं चालवतो आहे, हे आपल्याला अगदी मान्यच करायला हवं. आणि त्याच्यासाठी ही भगवंताची जी अपराप्रकृती, आणि आता पुढल्या श्लोकामध्ये आपण ती पराप्रकृती म्हणजे काय ती पण पाहणार आहोत, या दोन्हीमुळे चालतं आहे. आता ही जी म्हणजे अपरा आणि परा ह्या प्रकृती ज्या आहेत आणि हा सगळा कारभार या ईश्वरानं धारण करून ठेवलेला आहे, याचा अर्थ असा आहे की त्या भगवंताकडे काही एक प्लॅनिंग आहे, काही एक योजना आहे. एवढी मोठी गोष्ट तो काही योजनेशिवाय करणार नाही आहे. आपल्याला साध्या साध्या गोष्टींमध्ये प्लॅनिंग करावं लागतं आणि मगच ते आपण करू शकतो. तर या संबंध सृष्टी निर्मितीच्यामध्ये किंवा या कुठलाही एक जीव निर्माण करण्यामध्ये भगवंताचं खूप मोठं प्लॅनिंग आहे. तर यालाच आपण आपल्या सामान्य मंडळींना राम इच्छा म्हणतो, भगवत इच्छा असं म्हणतो. बघूया भगवंताची काय इच्छा असेल तसं होईल असं आपण सामान्यपणानं म्हणतो. ते जे आहे ना ते प्लॅनिंग आहे भगवंताचं. आपल्याला माहिती नसतं, परंतु आपण त्याच्यावर सोपवून टाकायचं असतं की हो भगवत इच्छा काय असेल तसं घडेल. तर त्याच्यासाठी रामकृष्ण परमहंसांचे गंमतशीर त्यांनी त्यांच्या निरूपणामध्ये दिलेला एक प्रसंग आहे की आता ही गोष्ट आहे साधारणपणे 150 वर्षापूर्वी. रामकृष्ण परमहंस एका खेड्यात राहायचे आणि त्याही काळामध्ये ते असं जातीभेद वगैरे मानत नव्हते. का एका कोष्ट्याच्या घरी ते जात असत. तो अगदी भगवत भक्त होता आणि त्या रामकृष्णांचं त्याचं जमत असे. गेले की 2-2 दिवस ते त्याच्याकडे राहत पण असत. आता हा जो कोष्टी आहे गावापासून थोडा बाहेर 1-2 मैलावरती त्याचं घर होतं आणि तिथे रामकृष्ण जायचे. दिवसभरा कोष्टी काम करायचा आणि ईश्वरनामामध्ये तल्लीन असायचा. आणि असं हे पूर्वीच्या काळी आठवडी बाजार असायचं ना, म्हणजे आठवडाभर काम करायचं, सूत काढायचं कापसाचं, मग ते कपडा तयार करायचं, कापड तयार करायचं आणि मग आठवडी बाजारामध्ये जाऊन विकायचं, अशी त्याची पद्धती होती. त्यामुळे 7 दिवस तो आठवडाभर तो काम करत असे आणि एक दिवस बाजारामध्ये त्याला जावं लागायचं.
बाजारात तो घेऊन गेला आपला माल, की इतका प्रामाणिक असेल की तो लोकांना सांगायचा की अहो माझ्या ना कापसाला 3 रुपये लागले, 2 रुपये माझी मजुरी आणि 1 रुपया तो खळ वगैरे घालावी लागते त्याच्यासाठी, असं 6 रुपयाचं धोतर आहे असं सांगायचा. आणि मग प्रामाणिकपणानं त्याच्या त्या हिशोब वगैरे बघून लोक त्याच्याकडला माल पटकन घ्यायचे आणि त्याचा मालही चटकन संपायचा. त्यामुळे त्याचं सगळं छान चाललं होतं. उरलेला सगळा वेळ जो आहे तो त्याचा ईश्वर नामामध्ये तो तल्लीन असायचा. एक दिवस मात्र असं झालं की त्यांनी संध्याकाळी आपलं काम संपवलं आणि त्याच्या जेवला वगैरे आणि अंगणामध्ये रामनाम घेत पण हुक्का पीत बसला होता. तेवढ्यामध्ये त्याच्या गावातून 4 चोर आले आणि ह्या 4 चोरांनी याला आपल्याबरोबर कामाला बळजबरीनं नेला. आता ईश्वर इच्छा, त्याच्या मुखामध्ये नामच होतं राम इच्छा, आणि त्यांनी पण विरोध केला आणि 4 चोरांपुढे तसं काही चाललं नसेल आणि म्हणून त्या 4 चोरांबरोबर म्हणे तो गेला. सारखं नामस्मरण तर चालूच होतं. त्या दिवशी एका सावकाराच्या घरी, गावातल्या सावकाराकडे या चोरांनी डल्ला मारला, चांदीची भांडी वगैरे हे केली, याच्या डोक्यावर पण एक मोठी पिशवी दिली भांड्यांची आणि आता पळून जात होते. तेवढ्यात काय माहीत नाही चाहूल लागली, आरडाओरडा झाला आणि पोलिसांनी पकडलं. चोर पळून जाण्या यशस्वी झाले, ते पळून गेले आणि हा मात्र अडकला. बरं मुद्देमाला सकट अडकला, त्याच्या डोक्यावरती भांड्यांची पिशवी होती आणि मग पोलिसांनी पकडलं, त्याला त्या दिवशी तुरुंगात टाकलं. दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने मुद्देमाला सकटच पकडला असल्यामुळे काही प्रश्नच नव्हता की चोर तोच आहे, त्याच्याजवळ सापडलं सगळं. पण तरी देखील त्याचं एकंदर बाह्यरूप पाहिलं आणि मग न्यायाधीशांना काय वाटलं माहीत नाही, तरी त्याला विचारलं तुला काही सांगायचं आहे का, तर म्हणाला हो मला सांगायचं आहे. आणि मग त्यांनी आपलं जे काही घडलं ते तसं सांगायला सुरुवात केली. म्हणाला हो मी अगदी काम केलं दिवसभर आणि ईश्वराच्या नामस्मरणामध्ये अंगणात बसलो होतो, पण 4 चोर आले, जबरदस्ती मला नेलं, राम इच्छा. बरं नेलं तर नेलं, त्यांनी चोरी केली, मला काहीच कल्पना होती त्यांच्या काय काम आहे ते. बरं तरी ठीक आहे, राम इच्छा. मग माझ्या डोक्यावर त्यांनी त्या सावकाराकडनं भांडी नेलेली पिशवी दिली, राम इच्छा म्हणाले आणि तेवढ्यात पोलीस आले, आरडाओरडा झाला, पोलिसांनी पकडलं, ते चोर पळून गेले, राम इच्छा. मी मात्र त्यांच्या पोलिसांच्या ह्याच्यात अडकलो, रात्री पोलिसांनी मला तुरुंगात ठेवलं आणि राम इच्छा. त्याला त्याचं काही दुःख होत नव्हतं, तो म्हणाला रामाची इच्छा तशी होती म्हणून घडलं आणि तुमच्यासमोर मला आणलं आहे, रामाची इच्छा, पुढे काय व्हायचं तुमची रामाची इच्छा, असं सारखं तो रामाची इच्छा रामाची म्हणत होता. न्यायाधीशांनी पाहिलं की हा ना निरपराध आहे माणूस, उद्या याला समजा मुद्देमाला सकट पकडल्या म्हणून आपण तुरुंगामध्ये ठेवलं तरी देखील तो शांतपणे राहणार आहे, कारण तो रामाची इच्छा म्हणूनच प्रत्येक गोष्ट करतो आहे. अगदी हीच गोष्ट आपल्याला या श्लोकांमध्ये शिकायची आहे की जे काही ते रामाचं म्हणजे भगवंताचं प्लॅनिंग झालेलं आहे, ही जी जीवसृष्टी चालू आहे, तुमचं माझं जीवन चालू आहे, ही सगळं भगवंताचं प्लॅनिंग आहे. आपल्याला भगवंताने त्याच्या प्लॅनिंगनी या भूमीवरती काही कामासाठी पाठवलेलं आहे. आपल्याला माहिती नाही, तो आपल्याकडनं करवून घेतो आहे आणि असं जर ह्याच्या प्लॅनिंगप्रमाणे चाललं आहे तर मी माझ्या देहावरती माझा अधिकार किंवा माझ्या सगळ्या इथे असणाऱ्या स्थूल गोष्टींवर माझा अधिकार असं म्हणण्याचं काही कारणच नाही. अशा प्रकारचा विचार आपण केला पाहिजे. म्हणजे मग हे जे आपल्याला पंचमहाभूत तर ठीकच आहेत, ती सगळी सर्वांकडे आहेत, पण मनबुद्धी अहंकार ह्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या 3 गोष्टींसाठी हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की भगवंताच्या प्लॅनिंगप्रमाणे हे विश्व चालतं. भगवंताच्या प्लॅनिंगप्रमाणे या विश्वामध्ये जन्माला आलेला जो जीव आहे तो जीव त्याच्या प्लॅनिंगप्रमाणे सगळी कामं करत असतो आणि त्यामुळे आपला हा माझा देह आहे किंवा ह्या देहाबद्दलची आपली जी काही ममता अहंता आहे ही सगळी खरं म्हणजे काही उपयोगाची नाही. पण आपण होतं माझं घर, माझा पैसा, माझं घर, माझी मुलं बाळं, माझी माणसं, असं सगळं मी माझं गोळा करते आणि त्यात मी अडकते. याला ममता आणि अहंता म्हणतात. या दोन्ही सुटल्याशिवाय, या दोन्हीतून बाहेर पडल्याशिवाय भगवंताकडच्या वाटचालीत आपली प्रगती होणार नाही. भगवंतानी आधीच अट घातली की माझ्याशी अनन्य झालास तर. पहिल्या 2 श्लोकामध्ये भगवंतानी अर्जुनाला म्हणजे तुम्हा आम्हाला सांगितलं आहे की माझ्याशी अनन्य हो, म्हणजे मग तुला अन्य काही जाणण्याचं शिल्लक राहणारच आहे. ते माझ्याशी अनन्य हो हे केव्हा घडेल तर ममत्व आणि अहंता संपली तर.
अनन्य भावाने माझ्या आश्रयाला ये, मला जाणून घे. ते जाणलंस की मग तुला आणखीन काही जाणण्याची आवश्यकता भासणार नाही. या भगवंताच्या अगदी साध्या दिसणाऱ्या शब्दांचा विचार आपल्याला करायला हवा. तो केव्हा होईल? माझ्या या देहाविषयीचे, माझ्या माणसांविषयी, माझ्या पैशाविषयी, जे जे काही माझं म्हणून आपण गोळा केले त्या सगळ्यांविषयी माझं असं जे महत्त्व, अहंता आहे ती दूर झाली पाहिजे. आता याचा अर्थ दूर झाली पाहिजे म्हणजे यातच राहून अलिप्त राहता आलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे आणि तो आपण लक्षात घ्यायचा आहे. हळू वस्तूंमध्ये, व्यक्तींमध्ये आपलं जे अडकणं आहे ते आपलं कमी झालं म्हणजे सारखं मनाला बजावायला हवं. इदम न मम, हे जे काही आहे हे खरं म्हणजे माझं नाही आहे. बरं, त्याची आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काहीही बरोबर नेता येणार नाही आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे इदम न मम ह्याच्यासाठी आपली तयार केली. आता या इदम न मम म्हणण्यामध्ये किंवा अशा प्रकारचा ममत्व, अहंता नको असं म्हणण्यामध्ये बेफिकिरी नाही आहे. किंवा आत्ता म्हटलं तसं सगळं जर ईश्वराची इच्छा आहे, ईश्वराचं प्लॅनिंग आहे तर मी कशाला काही करायचं असा बेफिकीरपणा इथे नाही चालणार आहे. तर आपल्याला दिलेल्या बुद्धीप्रमाणे आपली प्रत्येक गोष्ट आपण करणारच आहोत. फक्त त्यामध्ये माझं म्हणून अडकायचं नाही आहे, ममत्वाने अडकायचं नाही आहे, अहंता म्हणून अडकायचं नाही आहे. आता असं आहे की व्यवहार करताना मी, माझे हे शब्द येणारच. ते शब्द वापरल्याशिवाय आपलं काम होणार नाही. परंतु मनोमनी थोडी जाणीव ठेवायची की असं जरी मी म्हटलं तर यातलं आपलं काही नाही आहे. जे काही आहे ते सगळं भगवंताचं आहे, भगवंतांनी दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपण आसक्त व्हायचं नाही. हे सारखं हे अनन्य होणं जे आहे ना पहिल्या 2 श्लोकातलं, त्याच्यासाठी आपल्याला ह्याचा विचार करायचा आहे की ते आसक्ती ठेवायची नाही, ममत्व ठेवायचं नाही, अहंता ठेवायचं नाही. ईशावास्य उपनिषदामध्ये पहिला श्लोक आहे. आपल्या नेहमीच्या शांतीपाठामध्ये तो श्लोक आपण म्हणतो, त्याचं स्मरण इथे आपल्याला होईल. ईशावास्य उपनिषद म्हटलं की ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजिथा माघृतः कस्य स्विद्धनम. आता या उपनिषदामध्ये सांगितलेलीच गोष्ट भगवंत आपल्या इथे सांगतात. ते काय म्हणतात की जगामध्ये जे जे काही आहे, जगामध्ये जे जे काही आहे ते सगळं ईश्वराने निर्माण केलेलं आहे. सगळं ईश्वराने निर्माण केलेलं आहे. या ईश्वराशिवाय या जगात काही नाही. सगळं काय ते ईश्वर निर्मित आहे. आणि असं असल्यामुळे आपण काय करावं, त्या ईश्वराने निर्माण केलेल्या वस्तूंचा भोग घ्यायचा आहे, पण तो त्यागाने भोग घ्यावा. ते न त्यागते न भुंजिथा. आता त्यागानं भोग घ्यायचा म्हणजे काय, इतरांच्या धनाचा लोभ नाही करायचा आहे. तर आपल्याला काय करता येईल, तर आपल्या मराठी काकाने एक आपलं घरगुती उदाहरण दिलं पण आपल्याला लगेच पटेल. समजा आपण कोणाकडे पाहुणे गेलो तर आपण हवे असणारे पाहुणे आहोत हे गृहीत धरायचं आणि त्यामुळे आपली सर्वराई खूप छान त्यांच्याकडे होणार आहे. अगदी आपल्याला हवं नको चांगल्यात चांगलं खोली, आपल्याला एसीची किंवा गादी, हे सगळं व्यवस्थित, आपली जी काही पाहुणा म्हणून आपल्याला हवा असणारा पाहुणा आल्याची काळजी जी काही यजमान घेईल तशी सगळी काळजी यजमानांनी आपली घेतलेली आहे. आता ही जी काही त्या यजमानांनी आपली घेतलेली काळजी आहे, आपण 1-2 दिवस पाहुणचार त्याचा घेतला आहे, परंतु आपल्याला हे माहिती आहे की इथे जी काही सोयी सुविधा आपल्यासाठी उपलब्ध करून, कदाचित त्या यजमानांनी आपल्याला गाडी दिली असेल, आपल्या आणखीन कोणी ओळखीच्यांकडे आपल्याला ते नेऊन पण आणलं असेल, सगळं आपल्या सोयी सुविधांसाठी त्यांनी सगळं केलं असेल. पण हे सगळं करताना या सगळ्या ज्या सोयी सुविधा होत्या त्या यजमानांनी 2 दिवसापुरत्या आपल्यासाठी केलेल्या होत्या, या आपल्या नाही आहेत याची आपल्याला जाणीव असते. अगदी तसंच या सगळ्या ज्या गोष्टी भगवंतांनी आपल्यासाठी दिलेल्या आहेत याचा आपण भोग घ्यायचा आहे, पण ते त्याचं आहे असं समजून घ्यायचं आहे. छान मराठी काकांनी आपली साधी घरातलं उदाहरण देऊन हा मुद्दा आपल्याला पटवला आहे की या जगात आपल्याला राहायचं आहे, या जगात आपल्याला वावरायचं आहे, या जगातल्या उत्तमातल्या उत्तम गोष्टीसुद्धा आपण घ्यायच्या आहेत, पण त्या ईश्वराने आपल्यासाठी पाठवलेल्या आहेत त्या आपण भोगायच्या आहेत. असं आपल्याला त्या भोगताना त्याचं त्यागातून आपल्याला भोगायचं आहे. आणि इदम न मम, हे माझं नाही आहे, हे ईश्वराने माझ्यासाठी पाठवलेलं आहे हे समजून करायचं आहे. आता हे सगळं सांगण्यामागचा उद्देश असा आहे की भगवंत
या अष्टधा प्रकृतीबद्दल म्हणाला ही सगळी अपरा प्रकृती होती. स्थूल रूपाने पंचमहाभूत मन बुद्धी अहंकार हे सगळं आपल्याला कळलं. आणि आता पुढल्या श्लोकामध्ये मग अशी तो श्लोक वाचला आहे, पण त्याच्यामध्ये तो पराभक्ती आपल्याला सांगणार आहे, म्हणजे पराप्रकृती आपल्याला सांगणार आहे. हे दोन्ही लागतं, अपरा आणि परा दोन्ही लागणार आहे. अपरयमितसंज्ञाम प्रकृती विधी मे पराम जीवभूताम महाबाहो येदम धार्यते जगत. सगळं जे काही आहे संपूर्ण जग, हे संपूर्ण जग या श्रेष्ठ प्रकृती पराशक्तीमुळे, या चैतन्यामुळे भगवंतांनी धारण केलेलं आहे. ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. काय म्हणता येते ते इथं हा अन्याम म्हणजे दुसरी, आधीच्या श्लोकात सांगितलेली अपरा प्रकृती आणि आता जी दुसरी आहे ती पराम प्रकृती. अपरेय इतस्तन्याम म्हणजे ही जी दुसरी मी सांगतोय प्रकृती ती कशी आहे ती जाणून घे. विद्धी मे पराम, पराशक्ती जाणून घे. आता पराशक्ती ही श्रेष्ठ शक्ती असं म्हटलं, याचा अर्थ असा आहे की अपरा थोडी कनिष्ठ आहे, अपरा स्थूल आहे, परा म्हणजे जड आहे, परा ही सूक्ष्म आहे. अशा दोन्हीमधलं पण दोन्ही मिळून झालेलं आहे. कळणार आहे आपल्याला पुढे, अगदी सहज सोपं करणार आहोत आपण. तर ही जी श्रेष्ठ प्रकृती आहे इयम मे जीवभूताम, ती माझी जीवरूप प्रकृती आहे. इथे जीव प्रकृती शब्द वापरला आहे, जीवरूप प्रकृती शब्द वापरला, जीवभूता महाभाव म्हटलं आहे. तर ही जीवभूत म्हणजे पराप्रकृती माझी आहे. आणि इदम जगत धार्यते, हे सगळं जे जग आहे हे सगळं या पराशक्तीमुळे, या श्रेष्ठ पराशक्तीमुळे, या चैतन्यशक्तीमुळे धारण केलेलं आहे. असं या 5व्या श्लोकामध्ये पराशक्तीचं वर्णन आपल्याला कळलं. आधीची अपरा प्रकृती सांगितली आहे, ती अपरा प्रकृतीचं वर्णन आपल्या लक्षात ठेवायचंच आहे की ती पंचमहाभूत आणि मनबुद्धी अहंकार या आठांनी मिळून ती बनलेली आहे. आणि आता म्हटलं तशी ती सगळी भगवंताचीच पराप्रकृती आहे. हिच्यातूनच ही बहुरंगी सगळी विश्वाची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे ह्या 8 गोष्टींची अपरा प्रकृती आधी झालीच आहे. आता या 5व्या श्लोकात सांगितलेली जी पराप्रकृती आहे तिला जीवभूता असं म्हटलेलं आहे. हा जीवभूता शब्द नंतर आपल्याला येणार आहे, ममई वांशो जीवभूतो पुढे येणार आहे आपल्याला. तर त्यावेळेला आपण त्या जीवभूतांचा विचार परत करणारच आहोत. पण जीवभूता प्रकृती म्हणजे ही श्रेष्ठ म्हणजे चेतना देणारी, ही जी अष्टधा प्रकृती आहे हिला चेतना द्यायला हवी ना. हे देह तयार झाला आहे, या देहाला चेतना द्यायला आज जीव असायला हवा ना. ती जीव म्हणजे ही पराप्रकृती आहे. तर अशी ही जी म्हणजे थोडक्यात असं आहे की अपरा प्रकृतीचं पोषण करणारी ही पराप्रकृती आहे, किंवा या अपरा प्रकृतीला एक प्रकारची चालना देणारी ही पराप्रकृती आहे. या पराप्रकृतीची, या अष्टधा प्रकृती 8 विभाग तसं आहे. पराप्रकृतीचं सांगितलं ती एकच एक पराप्रकृती आहे, पण ही परा या 8 गोष्टींना चेतना देते आहे. अशा अर्थाने या पराप्रकृतीचा विचार करायचा आहे. ते आता असं का बरं म्हटलं असेल की अष्टधा प्रकृती थोडी कनिष्ठ आणि पराप्रकृती श्रेष्ठ, तर याचा अर्थ असाच आहे की अष्टधा प्रकृती ही काही निकृष्ट दर्जाची असं म्हणायचं नाही आहे, पण तिला चेतना देणारी ही परा लागते ना. त्या पराशिवाय ती काही करू शकत नाही ना, म्हणून तिला असं म्हटलं. याचं कारण असं आहे की आपण लक्षात घेतलं तर ती ही जी अष्टधा प्रकृती आहे पंचमहाभूत आणि मनबुद्धी अहंकार ही सतत बदलणारी आहे. त्यामुळे तिच्याजवळ विकार आहेत. पराप्रकृतीचा विकार ती जीवभूताम आहे, ती चेतना देणारी आहे. अपराप्रकृती कनिष्ठ म्हटलं आहे कारण ती स्वतः काही करू शकत नाही, तिला पराप्रकृतीची चेतना लागते, त्यामुळे तिला कनिष्ठ म्हटलं गेलं आहे. ती तसं म्हटलं तर दुःख स्वरूप आहे. त्या विश्वामध्ये, या विषयांमध्ये आपल्याला काही सुखाचा अनुभव येत नाही. आपण जे इंद्रियांमार्फत या दृश्य जगातल्या गोष्टींचा उपभोग घेतो ते सगळ्या व्यक्ती किंवा वस्तूंच्या कडून मिळणाऱ्या सुखासाठी आपण जी धडपड करतो त्या सगळ्या धडपडीचं आपल्याला परिणामी लक्षात येतं की ते दुःखदायकच आहे. आपण नेहमी मनाच्या श्लोकाचा आधार घेतो समर्थांच्या की सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले. वस्तूंच्या व्यक्तींच्या संदर्भामध्ये सुख म्हणून आपण जे काही प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो ते काही सुख कायम मिळत नाही. तेवढ्यापुरतं काही काळापुरतं ते सुख आहे असं आपल्याला वाटतं, पण परिणामी त्याचं परिणाम मात्र दुःखातच होतो. पुन्हा दुःखाचा विचार केला तर 2 प्रकारचे असतात. चांगल्या गोष्टी वियोग होतो म्हणूनही दुःख होतं. म्हणजे एखादी गोष्ट आवडली आहे आणि ती चोरीस गेली आहे किंवा खराब झाली आहे, तुटली आहे, फुटली आहे,
तर दुःख होतं. किंवा दुसरं वाईट गोष्ट किंवा अप्रिय न आवडणारी गोष्ट आपल्याला पदरात पडते म्हणून दुःख होतं. त्या दुःखाच्या बाबतीत विचार केला तर दोन्हीकडून आपल्याला याचा अनुभव येतो. एकूण असं असतं की सगळे जे विषय आहेत ते सुरुवातीला आपल्याला हवेसे वाटतात, परंतु ते कायमस्वरूपी आपल्याला सुखदायक नसतात, ते दुःखदायकच ठरतात. त्यामुळे या अपराप्रकृती जी आहे ही पराप्रकृतीपेक्षा निकृष्ट का आहे ते आपल्या सहज लक्षात येईल. थोडं म्हटलं तरी अपराप्रकृती जी आहे ती मलिन आहे, म्हणजे तमातून निर्माण झालेल्या गोष्टी आहेत, अशुद्ध आहे. ती आपल्याला मोहात टाकते. अगदी बुद्धी असणाऱ्या आम्हाला सुद्धा, म्हणून तर एवढे पदार्थ मूर्ख असं समर्थाला सांगावं लागलं ना. बुद्धी असून सुद्धा ही अपरा प्रकृती आपल्याला मोहात टाकते. पुन्हा असं होतं की विवेक विसरतो आपण, म्हणून आपली गडबड होते. कधी कधी आपल्याला चांगलं वाईट कळत नाही, सारासार कळत नाही, मोहामध्ये आपण अडकतो. बुद्धी पण गोंधळात पडते, भ्रमिष्ट होते. योग्य काय अयोग्य काय आपल्याला कळत नाही, असं होतं. अशा अनेक गोष्टी या अपरा प्रकृतीच्या बाबतीमध्ये होतात. आणि मग असं घडलं की मग आपण वाईटाला चांगलं म्हणतो आहे, अधर्माला धर्म म्हणतो आहे. नाही या गोष्टी चूकच झाली म्हटलं की काय माणसाकडून हे. आणि मग हळूहळू आणखीन अधोगती, म्हणजे माणूस वाईट काम पापाचरण करतो. अशा सगळ्या गोष्टींचा विचार ह्या अपरा प्रकृतीच्या बाबतीत होतो. म्हणून अपरेला कनिष्ठ म्हटलेलं आहे आणि 5व्या श्लोकामध्ये या परेला श्रेष्ठ म्हटलेलं आहे. नेहमीच आपल्याला माहिती आहे की माणूस असा पापाचरणाकडे वळतो किंवा आत्ता म्हटलं तसं मोहाला बळी पडतो. काय चांगलं काय वाईट कधी कळत नाही, कळलं तरी पण चुकीचं वागतो. नेहमी आपल्याला दुर्योधनाचं उदाहरण आपण घेतो आहे, अनेकदा हे उदाहरण घेतलं आहे, पण ते इतकं चपकल आहे की आपल्याला त्याचं स्मरण कायम ठेवलं पाहिजे. की दुर्योधनाने म्हटलेलं आहे की मला जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती. मला धर्म म्हणजे काय माहीत नाही का? मला माहिती आहे काय बरोबर काय चूक मला कळतं आहे. धर्म म्हणजे काय, माझं कर्तव्य काय मला माहिती आहे, पण माझी ती प्रवृत्ती नाही आहे, मी तो धर्म करायला जात नाही, कृती माझ्याकडून होत नाही. आणि जानामि अधर्मम न च मे निवृत्ती. मला अधर्म काय आहे हेही माहिती आहे, काय मी चुकीचं वागतो आहे हेही मला कळतं आहे, पण मला तिथून बाजूला होता येत नाही, तेच मी कर्म करतो, असं त्यांनी सांगितलं आहे. आता याचा अर्थ कळून सवरून सुद्धा आपल्याकडून असं पापाचरण होतं. आपल्याला चांगलं काय आहे ते कळून सुद्धा चांगलं वागावं असं वाटत नाही, वाईट काय आहे कळून सुद्धा आपण वाईट ते टाळू शकत नाही. अशा ज्या गोष्टी आहेत याचं मुख्य कारण असं आहे की मनुष्य मोहाला बळी पडतो, मनुष्याला लोभ होतो, मनुष्याला द्वेष असतो. हे सगळे षड्रिपू येतात आणि मग असे चुकीचे निर्णय घेतले जातात आणि मग ह्या आसुरी गोष्टी म्हणजे वाईट गोष्टी वाढतात असं दिसेल. कामना वाढते, वासना वाढते, आपण काय करतो आहोत याचं भान राहत नाही. आणि अशी ही जी म्हणून मग त्याला मलिन प्रवृत्ती किंवा कनिष्ठ प्रवृत्ती म्हटलं, जीवनाला बंधनात अडकवते. असं ह्या अपरा प्रवृत्तीचं आहे. ती जड आहे, अचेतन आहे, स्वतः काही करत नाही, पण ह्या इंद्रियांच्या मार्फत मोहाला बळी पडते. आणि ह्या चैतन्यात्मक प्रकृती जी आहे ना तिच्यावर तिला अवलंबून राहायचं असतं, म्हणजे पराप्रकृतीवर तिला अवलंबून आहे, ती स्वतः काहीच करू शकत नाही. आता हा तर नेहमीचा मुद्दा आपल्याला माहिती आहे की हा देह अष्टधा प्रकृती तयार झालेला आहे, पण आज चेतनाशक्ती असेल, पराशक्ती असेल तर या देहाकडून काही काम होणार आहे ना. त्याच्यासाठी मग आता लक्षात येईल आपल्याला की अपरा प्रकृती ही इंद्रिय गोचर म्हणजे मनबुद्धीच्या सहाय्यानं, मनबुद्धी आहेच त्याच्यामध्ये, त्यावेळी आपल्याला फक्त ती जाणता येते. आपण निर्णय नाही घेऊ शकत, पण आपल्याला जाणता येते. पराप्रकृती मात्र शुद्ध स्वरूपाची आहे, श्रेष्ठ आहे, उत्कृष्ट आहे, सगळ्यांच्याकडे समानच आहे, एकच एक आहे, सगळ्यांमध्ये चेतनाशक्ती आहे. या पराप्रकृतीमुळे, या अपराप्रकृतीतून हे सगळं जे काही आहे ते निर्माण झालं आहे. किंवा तुम्ही आम्ही जे आहेत हे अपरा आणि परा म्हणजे जीव भूत, की आपण कधी आत्मा म्हणतो त्याला किंवा चैतन्य म्हणतो त्याला, ती आणि आपली ही देह म्हणजे अष्टधा प्रकृती यांनी सगळं निर्माण होतं. ही पराप्रकृती या अपरेमध्ये म्हणजे अंतरंगामध्ये निवास करते. आपल्यातलं चैतन्य काढून दाखवा असं म्हटलं तर दाखवता येणार नाही आहे, परंतु आपल्या या अष्टधा प्रकृती म्हणजे अपरा प्रकृतीमध्ये तिचा निवास आहे. ती आपल्या यामध्ये जीव आहे, चैतन्य आहे म्हणून ही काम करते. एकूण आपल्याला असं आहे की अपरा प्रकृतीचं सगळं जे काही पोषण आहे, तिचं
वर्धन आहे किंवा तिचं रक्षण आहे हे सगळं पराप्रकृती करते. पराप्रकृती असल्याशिवाय अपरेला काही करता येणार नाही. या अर्थाने आपण या माऊलींची जी ओवी आहे ना ती ह्याच्यासाठी जास्त म्हणजे पटकन आपल्याला अर्थ सांगणार आहे. माऊली आणि या आठांची जी साम्यावस्था, अष्टधा प्रकृती या ज्या गोष्टी आहेत ना त्यांची जी साम्यावस्था, ते माझी परमप्रकृती पार्था, ती माझी आता तुला कळली, ती माझी प्रकृती आहे. तिचे नाम व्यवस्था जीव ऐसी. आता त्या अष्टधा प्रकृतीला जी कोणी काम करायला प्रवृत्त करते ती जी प्रकृती आहे ती माझी पराप्रकृती आहे. असं एकाच वेळी तिचे नाम व्यवस्था जीव ऐसी, त्या पराला जीव म्हटलाय माऊलीने. आणि पहिल्या ओळीमध्ये या आठांची जी साम्यावस्था ते माझी परमप्रवृत्ती पार्था, श्रेष्ठ प्रवृत्ती. कशाला? त्या आठांना शक्ती देणारी जी माझी पराप्रकृती आहे ती माझी श्रेष्ठ आहे, असं एकाच ओळीमध्ये माऊलीने सांगितलं. आता या आठांची साम्यस्थिती तीच माझी पराप्रकृती. या मी मगाशी म्हटलं की पंचमहाभूतं एकत्र कालवलेली आहेत. मनबुद्धी अहंकार त्या त्या जीवाप्रमाणे वेगवेगळे असतील, पण या आठांचं जे मिश्रण आहे याची या आठांची जी साम्यस्थिती ती माझी पराप्रकृती आहे. आणि ती पराप्रकृती त्याला जीवभूता प्रवृत्ती किंवा पराप्रवृत्ती म्हटलं. जड असणाऱ्या या देहाला चेतना देणं हे तिचं काम आहे. त्या चैतन्यानं चैतन्य येतं. हिच्यामुळे मनामध्ये चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी, शोक मोह लोभ हे पण येतं, विकार पण उत्पन्न होतात आणि दोन्ही गोष्टी त्याच्यामधून मिळतात. आता आपल्याला दोन्ही कळल्या, अपरा पण कळलं आणि परा पण कळलं आहे. अगदी थोडक्यात म्हणायचं तर अपरा जड आहे, म्हणजे पंचमहाभूत स्थूल आहेत, मनबुद्धी अहंकार सूक्ष्म आहेत, पण या आठींचा मिळून अष्टधा प्रकृती जी आहे ती अपरा प्रकृती आहे. आणि जी पराप्रकृती आहे जिला चेतन म्हणतो किंवा आत्ता म्हटलं तसं भगवंताचा त्याच्यात अंश आहे, ती मात्र नित्य आहे. ती जाते येते असं होणार नाही. देह जातो येतो, त्यामुळे देहाची अष्टधा प्रकृती जाते येते, अपरा प्रकृती जाते येते, पण परा जी आहे ती नित्य आहेच आहे, जीवभूत आहेच आहे, भगवंताचा अंश आहे असं आपल्या लक्षात येईल. आता प्रत्येक जो जीव आहे तो प्रत्येक जीव स्वतःच्या स्वभावानुसार म्हणजे स्वतःच्या प्रकृतीनुसार आचरण करत असतो. त्याची बुद्धी त्याला जसं सांगत असेल, त्याला जे वातावरण मिळत असेल त्याप्रमाणे तो आचरण करतो, म्हणजे तो प्रकृतीच्या अधीन असतो. आता इथे मनबुद्धी अहंकाराचं किती विशेष काम आहे ते आपल्या लक्षात येईल. पण ज्ञानाने काय होतं, या सगळ्या गोष्टींचा निराश होतो की हे सगळं ईश्वराने प्लॅनिंग करून केलेलं आहे. विवेकी असणारा धीर असणारा पुरुष जो असतो तो ह्या प्रकृतीचा विचार करतो, म्हणजे त्या अपरा प्रकृतीचा पण तो विचार करतो, आपल्या देहाचा अष्टधा प्रकृतीचा मनबुद्धी अहंकाराचा पण तो विचार करतो. नित्य असणारं चैतन्य तर सगळ्यांमध्ये आहे, त्यामुळे त्या पराप्रकृती म्हणजे ईश्वराची प्रकृती आहे, तिच्या आधाराने हा बुद्धिमान माणूस, विवेकी माणूस, विचारी माणूस या मनबुद्धी अहंकाराचा विचार करतो. आपण काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, किती केलं पाहिजे, अहंता ममतात कसं अडकता कामा नये, अलिप्तपणाने कसं राहिलं पाहिजे, हा सगळा विचार हा विवेकी, विचारी, ज्ञानी पुरुष करतो. समजा आपण एखादं उदाहरण म्हणून घेतलं की समजा आपल्याला आपण म्हणतो ना की मला अमुक गोष्ट आवडली नाही, मला त्याचा राग आला. आता हा जो राग आला आहे त्या रागाच्या मुळाशी आपण जायचं. आता आपल्या लक्षात आलेलं आहे की हे सगळं जे की आहे हे ईश्वर निर्मितच आहे, तर रागाच्या मुळाशी आपण गेलो आणि आपल्याला कारण समजलं त्या रागाचं की मग ती रागाची जी भावना असते ना ती भावना गळून पडते. हे विवेकी पुरुषाला जमतं. अहंता ममता कमी करायची, तर राग आला म्हणजे काय, सरळ सरळ ही म्हणजे अपपर भाव आला ना, तर तो पण आपल्याला नको आहे यायला. मग तो न येण्यासाठी काय करायचं, तर विवेकी माणूस अशा पद्धतीने करतो असं आपल्या लक्षात येईल. आता हे देहाच्या बाबतीत विचार केला तरी पण आपल्याला स्पष्टपणे कळतंच बरं का. या परा आणि अपरा प्रकृतीचा विचार आपण देहाच्या संदर्भात केला. आपण म्हणतो ना की देह जड आहे, अष्टधा प्रकृतीचा तयार झालेला देह आहे आणि त्याला ही पराप्रकृतीची चेतना मिळते. आता जीवामुळे म्हणजे हा जो जीव आहे किंवा चेतना आहे ती चेतना या शरीरामध्ये राहते. आत्ता आपण म्हटलं की तिचा निवास
या अपरामध्ये आहे, अष्टधा प्रकृतीमध्ये म्हणजे देहामध्ये. आता तोपर्यंत काय होतं की आपण समजा काय प्रेम, माया, दया ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा राग, लोभ, मत्सर सुद्धा चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी किंवा माझं तुझं असं सगळं जे आहे ते कुठपर्यंत असतं, ह्या सगळ्या ज्या काही सूक्ष्म वाटणाऱ्या गोष्टी आहेत, षड्रिपूंच्या असू देत किंवा दयेच्या, लोभाच्या, मायेच्या, कुठल्याही असू देत, चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी कुठपर्यंत असतात. तर आपल्या असं लक्षात येईल की जोपर्यंत जीव आत आहे तोपर्यंत असतात. जीवानी हे सगळं संपवलं तर मात्र या काम करेनाशा होतात. म्हणजे शरीरापेक्षा तो जीव श्रेष्ठ, आतलं चैतन्य श्रेष्ठ आहे असं आपल्याला कळतं. चैतन्य दुसऱ्या देहाची निवड करतो, दुसऱ्या देहात जातो आणि मग हा देह तसाच राहतो. मग या देहाला या सगळ्या गोष्टी राहणारच नाहीत ना. त्यामुळे देहापेक्षा किंवा या शरीरापेक्षा ती जी परा आहे किंवा तो जीव आहे, चैतन्य आहे, ते श्रेष्ठ आहे असं आपल्याला कळतं. त्यामुळे अष्टधा प्रकृतीच्या ह्या 8 गोष्टी आणि ती जीवात्मका किंवा चैतन्य तर एकच आहे, पण त्या 8पेक्षा हे एक महत्त्वाचं आहे की त्या 8 कार्यरत करण्याची क्षमता त्या एकातच आहे. ते नसेल तर आम्ही काहीच करू शकणार नाही. अशा अर्थाने त्याच्याकडे पाहिलं तर कळेल. या एकूणच या अध्यायामध्ये आपल्याला अपरा आणि परा म्हणजे शरीर आणि आतलं चैतन्य यासंबंधी माहिती सतत मिळणारच आहे. आणि ह्या दोन्हींवरती नियंत्रण ठेवणारा जो ईश्वर, मग अशी मी जे म्हटलं की त्याचं सगळं प्लॅनिंग आहे. आपण उगाचच म्हणतो आहे मी असं करेन, मी तसं करेन. भगवंताच्या प्लॅनिंगप्रमाणेच आपल्याला वागायचं आहे. त्यामुळे तो आपल्या या परा आणि अपरावर नियंत्रण करणारा ईश्वर आणि या तिघांनाही, परा, अपरा आणि ईश्वर यांना, या तिघांनाही आधार देणारं, त्या तिघांच्याही पलीकडे असणारं जे परमात्म तत्व आहे, या चौघांबद्दल या अध्यायात आपल्याला भगवंत बरंच सांगणार आहे. म्हणजे जगतचा उल्लेख याच्यामध्ये आला. आपण श्लोक म्हणताना पाहिलं होतं, पराम अपरयमितस्तन्याम प्रकृती विधिमे परा जीवता महाभावो ययेदम धार्यते जगत. या जगता संपूर्ण जग हे ईश्वराचं आहे आणि एकही वस्तू माझी नाही आहे असं म्हणण्याचा खरं म्हणजे हे सगळं जर त्याचं आहे तर या वस्तू माझ्या आहेत असं म्हणण्याचा खरा म्हणजे आपल्याला अधिकार नाहीच आहे, पण आपण तसं म्हणतो. आता हे एकदा जर आपण समजून घेतलं की हे सगळं ईश्वराचंच आहे, जगत जे आहे सगळं जग त्याचं आहे, माझं काही नाही आहे, हे आपण समजून घ्यायला हवं. पण हे समजून घेता प्रत्यक्ष मात्र तसं होत नाही. मग आपल्याला काय करायला पाहिजे की वस्तूंबद्दल, व्यक्तींबद्दल ते ईश्वराचं आहे, पण आत्ता हे माझ्या उपयोगासाठी आहे असं ईश्वराने ते मला दिलेलं आहे असा भाव सारखा मनात ठेवायला हवा. जगत शब्द जो जगत धार्यते आहे, सगळं जग ते धारण करतं. ही जी परा प्रकृती आहे, परा शक्ती आहे, ही सगळं जग धारण करते असं म्हटलं. आणि मग अपरा प्रकृती पण म्हणजे अपरा प्रकृतीत तिनं निवास केलेला आहे, ह्या देहामध्ये निवास केलेला आहे. त्यामुळे आपण जे जे काही कर्म करतो त्याचं जे जे काही परिणाम, फलस्वरूप जे काही उघडणार असतं ते सगळं आपल्या भोवतालचं जगामध्ये घडत असतं. त्यांनीच निर्माण केलेलं असतं. प्लॅनिंग त्याचंच आहे, तोच निर्माण करतो. आपल्याला माहिती नसलं त्यामुळे आपलं कर्म आणि फळ असा सगळा आपण विचार करतो. जोपर्यंत आपण आहोत म्हणजे जोपर्यंत कर्म करतो आहोत तोपर्यंत हे जगत पण असणारच आहे. मग या कर्माच्या बंधनातून सुटलो तर आपोआपच आपल्या जगताचं बंधन पण सुटेल. नाहीतर कर्मबंधन जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत कर्मबंधन आहेच ना. मग आपल्याला कर्माच्या बंधनातून सुटायचं असेल ते जर आपण सुटलो तरच आपल्याला जगताचं पण बंधन राहणार नाही. मग त्या प्रमाणात आपण त्या ईश्वराजवळ येतो. मग आपल्या लक्षात येईल जोपर्यंत आपण आपल्याला देह मानतो आहोत तोपर्यंत आपल्याला कर्माचं फार मोठं महत्त्व आहे आणि कर्माचं बंधन पण आपल्याला आहे. कुठपर्यंत? आपण आपल्याला देह मानतोय तोपर्यंत. आपण जर कर्मयोगाची साधना केली म्हणजे ते करायचंच आहे. आपण सगळ्या संतांच्या बाबतीत म्हणतो की सगळे संत कर्म करतच होते, फक्त ते कर्म इतक्या अलिप्तपणाने करत होते की त्या कर्माच्या फळाचा काही संबंध नाही. प्रामाणिकपणानं कर्म करायचं, त्या कर्मामध्ये कसूर पण काही करायचे म्हणून कर्मयोग शब्द वापरला. तर ते जर कर्मयोग आपण केला तर मग कुठल्या वस्तूबद्दल, व्यक्तीबद्दल, त्या फळाबद्दल काहीच आपल्याला राहणार नाही ना. मग वेगळं वैराग्य काय आहे? असं जर वैराग्य उत्पन्न झालं तर मग आपल्याला
लक्षात येईल की ते जे भगवंताला हवं आहे ना, अनन्यपणानं माझ्याशी शरणी आहे, माझ्याशी अनन्य हो. ते अनन्य होणं म्हणजे काय ते आपल्याला कळेल. आपण आत्ता अनन्य का नाही, तर आपण हा देह माझा आहे, मग माझ्या देहाचे काही कर्म आहेत, मग मी केलेल्या कर्माचं काही फळ आहे, मग मी असं केलं म्हणून मला असं मिळालं, असं मी केलं असं म्हणते. हे सगळं जोपर्यंत आहे तोपर्यंत होणार नाही. पण जेव्हा आपण हे सगळं ईश्वराने निर्माण केलेलं आहे, त्याच्या प्लॅनिंगप्रमाणेच सगळं घडतं आहे, मी एक मध्यस्थ आहे, माझ्या कर्मी ते कदाचित होत असेल, परंतु त्याच्या इच्छेनं सगळं चालतं आहे, असं जेव्हा घडेल त्यावेळेला मी अनन्य होईल आणि मग ते वैराग्य आपण धारण केलं असं म्हणू. एका अर्थाने ही पराप्रकृती जाणून घेणं आपल्याला आवश्यक आहे. तसं शब्दांच्या सहाय्याने आपल्याला कळलं आहे, हे जे दृश्य जग आहे ते जड आहे, अगदी शुद्ध जड आहे, आणि परमात्मा मात्र चेतन आहे, तो मात्र एकच एक आहे, ती जी पराप्रकृती आहे. आणि ही सगळी जड चैतनाची गाठ आहे, अपरा आणि पराप्रकृती दोन्हींची गाठ आहे. एकच एक परमात्म्याचं आपण थोड्या वेगळ्या पद्धतीत विचार केला तर त्याचं जे प्रतिबिंब आहे ते अनेक अंतःकरणात पडतं. एकच एक परमात्मा त्याच्या सगळ्यामध्ये, म्हणजे जसं नेहमी उदाहरण देतात ना, की समजा मोकळ्या जागेमध्ये घट ठेवलेले आहेत आणि त्या घटामध्ये पाणी आहे आणि त्या चंद्राचं जे प्रतिबिंब सगळ्या घटांमध्ये पडतं. एकच एक चंद्र आणि त्याचे प्रतिबिंब अनेकात पडतात. तसं एकच एक ईश्वर, एकच एक परमात्मा, त्याचं अनंत जीवांमध्ये त्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. ते प्रतिबिंब म्हणजे तो जीव आहे, एकच एक आहे, पण आपल्याला प्रतिबिंब म्हणून तो अनेकात दिसतो आहे. तर ते जर लक्षात घेतलं, त्याच्यासाठी पुन्हा आपण मराठे काकांच्या पुस्तकाचा आधार घेऊया. काकांनी छान उदाहरण दिलं आहे. त्यावेळेला आपल्या घराघरातून असणारी जी स्कूटर असते ना, ती स्कूटर आता ती पेट्रोलवर चालते, त्यामुळे स्कूटर आणि पेट्रोल, म्हणजे स्कूटर ही की पेट्रोलशिवाय चालणार नाही आहे, एकटी स्कूटर काही चालणार नाही तिच्यात पेट्रोल नसेल तर, आणि पेट्रोल काहीच घेऊन जाणार नाही, त्याला स्कूटर लागेलच. म्हणजे स्कूटर आणि पेट्रोल या दोन गोष्टी एकत्र येऊन त्या स्कूटरला चावी लावली, त्याच्यात चावी फिरवली की जी शक्ती निर्माण होईल ती स्कूटरला आणि पेट्रोलला चालवणार आहे. नाही तर स्कूटरवाला पण ती चालण्याची शक्ती नाही आहे, पेट्रोलमध्ये पण नाही आहे. त्या दोन्ही एकत्र आल्या की जी आपल्याला हॉर्स पॉवर ज्याला म्हणतात, बरं त्या हॉर्स पॉवरला स्वतंत्र अस्तित्व नाही, ती दाखवता येणार नाही आहे, ती परा आहे ना, पराप्रकृतीसारखी आहे, ती दाखवता येणार नाही आहे. पण ती जर स्कूटरमध्ये चावी फिरवली की आपोआपच होईल. मग आपल्याला लक्षात येईल की स्कूटर जी आहे ती जड आहे, शरीर आहे, अपरा आहे. पेट्रोल जे आहे ती परमात्मा शक्ती आहे आणि ती जी हॉर्स पॉवर आहे ती परा आहे. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर आपल्याला या गोष्टीचा अर्थ कळेल. आणखीन एक काकांनी दिलं आहे की क्रिकेटसारखा खेळ असतो, बॅटिंग करणारा बॅट्समन असतो तो जीव आहे, बॉलिंग करणारा जो आहे ते जगत आहे, आणि अंपायर जो आहे तो ईश्वर आहे. आता आपल्या लक्षात येईल की अंपायर निर्विकार आहे, तो कोणी सिक्सर मारला तरी त्याला शाबासकी देत नाही, बॉलिंग चांगलं टाकली तरी देखील शाबासकी देत नाही, तो निर्विकारपणानं त्याचं काम करतो. तसा ईश्वर निर्विकारपणानं काम करत असतो आणि हे परा आणि अपरा त्याची शक्ती आहे आणि ते आपापले, म्हणजे तो आपल्याला खेळवतो आणि तो आपल्याकडे बघतो. अशा पद्धतीनं या परा अपराकडे बघून तिचा परिचय आपण या दोन्ही प्रकृतींचा करून घ्यायचा. आपल्याला सगळ्यांना बहुधा लक्षात आलं असेल की देह हा एक शरीर, देह हे वेगळं, आणि त्याच्यामध्ये असणारी जी चैतन्य शक्ती आहे, जीव त्याला म्हटलं आहे, तो जीव म्हणजे अपरा, आणि या दोघींनी मिळून हे चालतं. पण हे सगळं चालवण्याचं काम ईश्वराचं आहे, त्याच्या प्लॅनिंगमुळे चालतं आहे. कसं करायचं, काय करायचं ते तो ठरवणारा असतो, हे आपण विसरायचं नाही, एवढाच त्याचा बधितार्थ आहे. आणि हे विसरायचं नाही म्हणजे त्याच्याशी अनन्य होणं. म्हणजे पहिल्या 2 श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की तू अनन्य हो, म्हणजे मी तुला काय म्हणतो ते कळेल. तसं अनन्य होणं म्हणजे ह्या देहाला विसरणं, म्हणजे या देह माझा नाही, मी करते असं काहीच नाही, ईश्वर माझ्या कर्मी काहीतरी करून घेतो, असा भाव सतत मनात ठेवणं हा आजच्या या 2 श्लोकांचा मतितार्थ आहे. पुढला भाग आपण पुढल्या गुरुवारी पाहूया. धन्यवाद.